स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आज आपण रेकीचे 5 तत्व, रेकी काय काम करते हे सगळं जाणून घेणार आहे. रेकीची विशेषता काय आहे. पण रेकी लिटरली शिकण्यासाठी नाही, आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जांचा नवा अनुभव घेण्यासाठी आहे. ओके, सुरू करण्याआधी काय प्रश्न पडला उज्ज्वला मॅडम? माईक काय? कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. तेव्हाही मला वाटलं क्लास चालू आहे म्हणून मी हँड रेज केला होता. ओके ओके, थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. थँक्यू थँक्यू. हम्म. ओके, थँक्यू. तर सुरू करूया आजच्या सेशनला. व्हॉट इज रेकी आणि रेकीचे 5 तत्व, रेकीच्या पासून मिळणारे बेनिफिट. काय वाटतं, सबकॉन्शियस माइंड शिकल्यावर अपने जिंदगी में कुछ बदलाव होने वाला की नाही? लक्षात घ्या, फक्त मला ऐकलं फायदा काय होणार नाही. पण मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शेअर करते त्या तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये प्रॅक्टिकली फॉलो केल्या तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जांचा अनुभव येणार आहे. कारण आपली प्रत्येक ऍक्शन ही आपल्या जीवनाला सकारात्मकतेचं परिवर्तन देणार आहे, तुम्हाला तुमच्या ध्येयांपर्यंत पोहोचवणार आहे. आणि म्हणून रेकी फक्त शिकण्यासाठी नाही आहे. आपला क्लास हा 10 दिवस सातत्याने, आज जो आपला क्लास चालू आहे त्या याच्यात जे जे आपण नवीन शिकतोय, डे 4 उद्या डे 5 आहे. प्रॅक्टिकली उद्यापासून आपण अजून बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहोत. बट यू हॅव टू जस्ट फॉलो दॅट. जर तुम्ही फॉलो नाही केले तर रिझल्ट येणार नाही. या रेकीला जर एक्सपिरियन्स करायचा असेल तर या ऊर्जांना आपल्याला आपल्या जीवनामध्ये फॉलो करणं खूप गरजेचं आहे. बेटा जास्त लेवल कोणी आठवल का मला? एनीवन? या बॅच मध्ये आपण 5 प्रिन्सिपल ऑफ रेकी शिकलो आहे का? येस ऑर नो? नाही झालेत ना? ओके, थँक्यू. तर आज आपण बघूया 5 प्रिन्सिपल ऑफ रेकी. रेकी आपल्याला खूप सुंदर उपाय देते. ती काय म्हणते, आपल्याला जीवनाला खूप मोठं नाही बघायचं, जीवनाला थोडं सीमित याच्यात बघायचं. सीमित याच्यात म्हणजे काय, मेरे पास सिर्फ आज का दिन, माझ्याजवळ फक्त आणि फक्त आजचा दिवस आहे, ओनली टुडे. मग आता जर एखाद्याला कळलं की माझ्याजवळ फक्त आजचाच दिवस आहे तर तो कुणाशी तरी भांडेल का, कुणाशी तरी निगेटिव्ह वागेल का? निश्चितच नाही. केवल आज के दिन मैं चिंता नहीं करूंगा. पहिला प्रिन्सिपल का रेकीचं, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. आता मला सांगा, तुमची चिंता केल्यामुळे किती प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, असं काही आहे का? चिंता केल्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात का? उत्तर आहे
नहीं। चिंता चिता के समान होती है ऐसा कहा जाता है। चिंता कशी आहे, चितेप्रमाणे असते, त्याच्यामुळे जर आपण चिंता केली तर कुठलाही फायदा होणार नाही. आज के दिन में क्रोध नहीं करूंगा या करूंगी. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, क्रोधाची सांडची. आणि एक क्रोधाची आमच्या शहरात घडलेली एक गोष्ट. क्रोध काय घडू शकतं क्रोधामुळे. पहिल्या गोष्टीमध्ये आमच्या शहरात घडलेली खरी गोष्ट आहे. सुंदर कुटुंब होतं, पती पत्नी आणि 2 मुलं. रोज संध्याकाळी अगदी छान कुटुंब होतं. संध्याकाळी सोबत एकत्र जेवायला बसायचे, असा काहीच प्रॉब्लेम नव्हता. आता एक दिवस पती जेवायला बसले, कदाचित बाहेरनं काही तणाव आला असेल, कुठल्या तरी कामाचा तणाव असेल आणि भाजीत त्या दिवशी मीठ कमी जास्त काय झालं होतं माहिती नाही. आणि ताट वाढले, सगळे चौघे जेवायला बसले होते आणि पतीने भाजीत त्या मिठावरनं वाद घातला. आणि जेव्हा मिठावरनं पत्नीने म्हणजे पतीने वाद घातला, पत्नी पण घरात त्रस्त असेल काही कोणत्या कारणाने, तिने बडबड चालू केली, मी दिवसभर घरात राबते आणि तुम्ही नुसतं ताट वाढल्यावर चिडचिड करता. त्या 2-3 संवादाचं उत्तर हे झालं, पती कुठल्या टेन्शन मध्ये होता, एकदम नॉर्मल वागणारा माणूस. बघा, व्यक्तीचा राग कधीच वाईट म्हणजे व्यक्ती कधीच वाईट नसतो, त्या वर्तमानाच्या परिस्थितीत जसा तो वागताना त्याच्यावर परिणाम ठरलेला असतो. तो रागारागात जेवता जेवता उठला आणि पतीने जवळ गेला आणि डायरेक्ट तिचा गळा दाबला. 2-3 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. जेव्हा तो त्या रागातनं भानावर आला, तोपर्यंत एक कुटुंब उद्ध्वस्त झालेलं होतं. 2 मुलं अनाथ झाली होती, कारण त्या पत्नी देवाघरी गेली होती, तोपर्यंत मृत्युमुखी पडली होती. आणि पतीला इतका पश्चाताप झाला की त्यांनी स्वतः पोलिसांना बोलवून सरेंडर केलं. पण त्या वर्तमानातल्या परिस्थितीत रागावर कंट्रोल न करतामुळे एक सुंदर कुटुंब कायमस्वरूपी उद्ध्वस्त झालं होतं. विचार करा, हा राग किती बेकार असतो. दुसरं उदाहरण सांगते, रागाची सांडशी. गोष्टीचं नाव आहे रागाची सांडशी. एक नर्सरीतला मुलगा असतो आणि दररोज शाळेतनं घरी आल्यावर तो आईला घरात शोधत येत असतो. एक दिवस असा असतो, धावत धावत आला आणि त्या दिवशी नेमका आईनी घरी 2 चायनाच्या कपांचा सेट आणलेला होता. आज तुम्हाला माहिती आहे, 6 कपांचा सेट खूप झालं, 300-500 रुपये दिले. तो कपांचा सेट आणून तिने डायनिंगवर ठेवलेला होता आणि जेव्हा मुलगा घरी आला तेव्हा ती भांडी घासत होती आणि तिच्या हातात सांडशी होती. मुलगा आईला शोधत शोधत अगदी किचन पर्यंत आला आणि त्याचा धक्का कपांना लागला, कप खाली पडले आणि अचानक एका क्षणात काय घडलं, आईला फक्त डोक्यात हे झालं की मुलाच्या हातून कप फुटले. तिने हातातली सांडशी मुलाकडे भिरकावली. ते पडलेले कप उचलण्यासाठी मुलगा खाली वाकलेला होता आणि ती सांडशी त्याच्या डोळ्यावर बसली आणि त्याचा एक डोळा कायमस्वरूपी निघाला. विचार करा, त्या आईला आपल्या मुलाला आयुष्यभराचा अंधत्व द्यायचा विचार होता का? पण त्या वर्तमानातल्या परिस्थितीमध्ये तिचा बॅलन्स गेला, तिचा राग वाढला, क्रोध वाढला. आणि म्हणून आता आपण रेखी साधक बनणार आहे. आज प्रॉमिस करा, आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. क्रोधाचे किती भयानक परिणाम होऊ शकतात बघितलेत आपण. म्हणून आजच्या दिवस मी क्रोध करणार. तीसरा, ईमानदारी से अपने उपजीविका का साधन जुटाऊंगा या जुटाऊंगी. जे काही तुम्ही करताय घरी, अगदी जेव्हा एखादी महिला घर स्वच्छ करते ना, प्रत्येक भांड्याला, प्रत्येक वस्तूला तिचा स्पर्श असतो. एनर्जी तुमच्या हातातनं प्रवाहित होत असते आणि ही प्रवाहित होणारी एनर्जी तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये पदोपदी फील करू शकता. आणि म्हणून ते काम बिलकुल मनापासून करा, कर्म म्हणून करू नका. अरे काय आज परत घरातले 10 कामं जास्ती आहे, आता काय परवा दसरा अजून जास्तीचे कामं वाढले, असं म्हणून करू नका. त्याला पॉझिटिव्ह एनर्जी जर दिली ना तर तेच काम खूप छान होईल. ऑफिसमध्ये जाता, ऑफिसच्या 4 फाईली जास्तीच्या संपवायच्या आहेत आणि त्याचा आपण तणाव घेतो. का बरं? ते आनंदाने करायचंय बघा.
टेन्शन घेऊन केलं तर आपल्या शरीराची व्हायब्रेशन खराब होणार आहे, बीपी शुगर बाकीचे आजार होणार आहे. पण त्या जागी आपण आपलं ते माझी जबाबदारी म्हणून केलं तर त्या कामाचा जर आनंद घेतला ना तर कामही सहज होणार आहे, आणि कामामुळे त्या तणावामुळे जो आपल्या शरीरावर परिणाम होणार आहे तो परिणामही होणार नाही. मुलांना जेवण भरवताय, मोबाईल देऊ नका त्याच्या हातात, जे लहान मुलं ज्यांच्या घरी असतील. कोणी कोणी आता 2-4 दिवसापूर्वी व्हायरल झालेली क्लिप बघितली, सत्य रेकॉर्ड झालेली, कुणी कुणी बघितली. मी आता लाईव्ह सेशन आहे, मी ते रिपीट करणार नाही कारण तुमच्या आजूबाजूला मुलंही बसलेले आहेत. भयावह दृश्य होतं ते. कारणीभूत मोबाईल. आणि म्हणून मुलांना लहान ही सवय केव्हा लागते मुलांना, मोबाईलची अगदी लहान असताना 6 महिन्याचं जेव्हा त्याला बाहेरचं अन्न खाऊ घालायची गरज पडते तेव्हापासून ती आई त्याच्या हातात पहिले मोबाईल देते आणि मग त्याला भरवते. ते बंद करा. काऊजीवच्या गोष्टी सांगून इकडे तिकडे फिरून थोडासा त्रास होईल, पण तुम्ही मुलांचे डोळे वाचवणार आहे, मुलांची मानसिकता बिघडणार ती वाचवणार आहे. कारण तुम्हाला सांगते, एक डोळ्यांचा अँब्लियोपिया नावाचा आजार 2021चा एक रिपोर्ट आहे की 1,05,000, आता तो आकडा वाढला असेल एवढ्या वर्षांमध्ये, 1,05,000 मुलांना तो भारतामध्ये आजार झालेला आहे. भारताचा नाही, महाराष्ट्राचा रिपोर्ट आहे तो. महाराष्ट्रामध्ये 1,05,000 मुलं त्या मोबाईलच्या रेडिएशनमुळे डोळ्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम त्यांना होतात. मग विचार करा, या सगळ्या गोष्टीला मुलं जबाबदार आहे की त्या मुलांच्या हातात मोबाईल देणारे आपण आई वडील जबाबदार आहोत? आपल्याला वाटतं 2 मिनिटात मॅगी बनते ना, मग छान काहीतरी स्टफ करून केलेला पराठ्याची सवय आपण मुलांना लावत नाही. आज घराघरात 2 मिनिट वाली मॅगी बनते. पण पोषक तत्व काय जातात आहे? आपण आपल्या मुलाला आरोग्य देतोय की अनारोग्य देतोय याचा विचार किती माता करतात? जे करतात ते त्यांनी असा हात करायचा आणि स्वतःला शाबासकी द्यायची, यस आय एम डुइंग दॅट. पण जे नाही करत ते इन्स्टंट वाली मॅगी आणि इन्स्टंट वाले फूड घरात असेल. बघा, घरात सकाळची पोळी संध्याकाळी आपण शिळी खायला पाहत नाही, संध्याकाळची सकाळी खायला पाहत नाही, आणि 6-6 महिने ते बिस्किट टिकवण्यासाठी त्याच्यात किती प्रिझर्वेटिव्ह टाकले असतील याचा विचारही आपण करत नाही. आणि आपणच आपल्या मुलांना अनारोग्याच्या ह्याच्यात, म्हणून किचन म्हणजे स्वयंपाक खोलीची जी स्वामिनी आहे तिच्या हातात खरोखर आरोग्याची चाबी आहे. पण ती चाबी आजकाल संध्याकाळ झाली की कुठे वडापावच्या गाडीवर, कुठे मिसळपावच्या गाडीवर, कुठे डोस्याच्या मंचुरियन नूडल्सच्या गाडीवर वळते. बदलाव होणं गरजेचं आहे. त्या स्वामिनीला खरोखर तुमच्या हातात काय आहे त्याची ओळख करून नव्या याच्याने आपण जर काम करायला लागलो तर 100% वेळ लागेल बिघडलेल्या सगळ्या गोष्टी दुरुस्त व्हायला, पण दुरुस्त होणारच नाही असं मात्र होणार. तर आपल्यासाठी नेक्स्ट प्रॉमिस काय सांगितलं मी? मैं अपने सारे काम ईमानदारी से पूर्ण करूंगा या करूंगी. त्याच्यानंतर अपने पे हुई अनेक आशीर्वादों की गिनती करूंगा. या क्रिएटरनी जे आपले अनेक आशीर्वाद आपल्यावर केलेले आहेत. अनेक आशीर्वाद म्हणजे काय? डोळे आहेत व बघू शकतात, कान ऐकतात आहे, तोंडाने बोलता येतं, हातापायाचे सगळे ऑर्गन काम करत आहे. मग कंप्लेंट करण्यापेक्षा कम्प्लिशन काय नाहीये. रुसवा फुगवा करायला एक जोडीदार सोबत आहे, कोणीतरी हाक मारायला आपल्या घरात आहे. या समाजात आपण एकटं नाहीये. भाड्याचं असेल, एका खोलीचं असेल तरी सुद्धा डोक्यावर छत आहे. त्या दिवशी बोलते की कुणाच्या तरी स्वप्नातलं जग आपण जगतोय. कोणी तुम्ही आपके जैसा जीना चाहता है, आणि म्हणून आपण त्यांच्यापेक्षा निश्चितच भाग्यशाली आहे. आणि ज्या लोकांपर्यंत
आज विचार करा, आजचा जो दिवस आहे, आता या क्षणी रतन टाटाजींच्या देहाला अनंतात विलीन केल्या जात आहे. एवढी मोठी असते. माझी खूप इच्छा राहून गेली. मी माझ्या अफर्मेशन चीट मध्ये लिहिलेली इच्छा होती, एकदा तरी आयुष्यात त्यांना भेटायचं. पण ती इच्छा माझी कायमस्वरूपी अर्धवट राहिली आज. तर लक्षात घ्या की उनकी जो इंडस्ट्री आहे, इतकं मोठं, जे मी तुम्हाला नेहमी सांगते की कसंही जगलात, ते तर सगळ्यांसाठी खूप मोठे आदर्श होते. पण तरी जाताना 1 रुपयाचा सिक्का देखील सोबत जात नाही. ते खूप मोठे दानवीर होते. समाज कार्यासाठी ते खूप झटत होते. मग विचार करा की आपण जे आपल्या घरातल्या 4 लोकांना अनकंडिशनल लव्ह नाही करू शकत का, विदाउट एनी कंडिशन? आपण प्रत्येकाला अपेक्षा करूनच प्रेम करतो. मुलांनी एवढे मार्क घेतलेच पाहिजे ही अपेक्षा, पतीने बर्थडे अॅनिव्हर्सरी लक्षात ठेवलीच पाहिजे ही अपेक्षा. कुठेतरी आपल्यालाही त्या अपेक्षा विरहित प्रेमासोबत जगता येईल का? थोडा सुची अनकंडिशनल लव्ह केव्हा, खरोखर आयुष्य खूप सुंदर वाटायला लागेल. आपण त्या सुंदर आयुष्याकडे जगायला लागू आणि प्रत्येक आपल्या शेजारी पाजारी, सजीव निर्जीव, प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूसाठी आपल्या मनामध्ये एक प्रेमभाव पाहिजे, ग्रॅटिट्यूड पाहिजे, थँकफुलनेस पाहिजे. तुम्ही ज्या ज्या वस्तूला वापरता तिला थोडा स्पर्श करून थँक्यू म्हणायला शिका. बघा येत्या 21 दिवसात तुमच्या घरामध्ये कसा सकारात्मक बदल व्हायला लागेल. पण कुणाच्या जे पहिल्या दिवशीपासून ते कापून राहिले आहेत सगळी नकारात्मकता, कागदावर लिहून जाळून राहिले त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन राहिले. कारण अजून आपण रेकी, ते काय होतं 2-3 दिवस, रेकी आपल्याला जी आत्मसात करायची आहे, त्या रेकीला आपल्या जीवनात पॉझिटिव्हिटीने एंट्री देण्यासाठी खूप सुंदर ऊर्जा आहे, जिचा आपण अनुभव करणार आहे, एक्सपिरियन्स करणार आहे, प्रॅक्टिकली तिला अनुभव घेणार आहे. तर रेकीचे हे 5 तत्व आपल्याला आपल्या जीवनात निरंतर अनुभवायचे. 5 प्रिन्सिपल्स जे आहे, 5 तत्व रेकीचे, हे आजपासून आपल्या जीवनाचा भाग असले पाहिजे. त्यानंतर रेकी सीखने के लाभ क्या होते? रेकी आपण बघितलं की ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ती सर्वप्रथम आपल्यातले ब्लॉकेजेस दूर करते. रेकी शारीरिक नैसर्गिक संतुलन स्थापन करते. रेकी आपल्यातल्या विकृतींना थांबवून सकारात्मकता कायम करते. रेकी व्यक्ति के आध्यात्मिक और व्यक्तिगत विकास के लिए प्रभावी साधन है. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धति है, इससे किसी की भी कोई हानि नहीं होती. रेकी क्या नहीं है? रेकी कोई धर्म नहीं है, इसका कोई पंथ वर्ग नहीं है, किसी भी प्रकार का हिप्नोटिज्म या नकारात्मकता के साथ रेकी का कोई संबंध नहीं है, पहिले समज लो. रेकी ही निसर्गाने दिलेली माणसाला खूप अनमोल देणगी आहे. रेकी काय आहे? मनुष्याला दिलेली अनमोल देणगी आहे. रेकी एक सरल उपचार पद्धति है. केवल 1 या 2 दिन के शिक्षण या प्रशिक्षण द्वारा हम इसका अनुभव कर सकते हैं. किसी भी उम्र की व्यक्ति, किसी भी योग्यता यानी कम पढ़ा लिखा हो, फिर भी रेकी सीख सकता है. रेकी उपचार शारीरिक संतुलन प्रदान करती है. नकारात्मक विचार अपने आप मुक्त हो जाते हैं. प्रथमा रेकी के उपरांत वाहक हस्त स्पर्श द्वारा उपचार कर सकता है. रेकी द्वितीय करने के पश्चात वह अपने से मीलों दूर तक लोगों तक उपचार पहुंचा सकता है. रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ अपने प्राण शरीर, मनोमय शरीर पर प्रभावी असर होता है. परिणाम स्वरूप रेकी रोगों का मूल रूप से उपचार करती है. म्हणजे फक्त सिम्पटम्स नाही. आता जर तसं मी तुम्हाला म्हटलं की एखाद्याला बीपी किंवा शुगर झालेला आहे, डॉक्टर म्हणतात आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात, पण रेकी
कालच्याच एका मॅडमचं सांगितलं की त्यांनी सांगितलं की शुगर त्यांचा पूर्णपणे 11 पॉईंट समथिंग त्यांचं SbA1 होतं, आता ते 6 पॉईंट वर एक नॉर्मल पर्सेंटेजवर आलेलं आहे. आज एका मॅडमचा मला फोन आला मगाशी की मॅडम बऱ्याच दिवस झाले तुमच्याशी बोलायचं होतं. म्हटलं काय, कारण जनरली माझा फोन खूप बिझी असतो, कारण कंटिन्यू स्टुडंटचे फोन येतात, त्यांचं राहून गेलं बोलणं. आज फोन लागल्यावर त्यांनी बोललं की मॅडम माझ्या मुलाला 20 लाखाचा पॅकेज मिळाला आणि फक्त आणि फक्त रेकी प्रॅक्टिस मध्ये. तर परिवर्तन होणार आहे, पण त्याच्यासाठी तुमचा ट्रस्ट आणि प्रॅक्टिस आणि रेकीच्या 5 तत्वांचा रोजच्या जीवनात वापर करायचं. काय माझं आयुष्य खूप लांब आहे हा विचारच करायचा नाही. माझ्याजवळ फक्त आजचे हे 24 आवर्स आहे, आजचे 24 आवर्स. ठीक आहे. आणि या आजच्या दिवशी मला माझ्या जीवनात काय पाहिजे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. त्याच्यासाठी रेकीचे 5 तत्व आपल्याला दैनंदिन जीवनात वापरायचे आहे. ठीक आहे. दैनंदिन जीवनात आपल्याला वापरायचे आहे. कोण कोण रेडी आहे आता हे 5 तत्व आपल्या जीवनामध्ये अनुसरण करण्यासाठी? चला, यस आय एम रेडी टाईप करून दे. कारण जेव्हा आपण टाईप करतो ना तेव्हा काय होतं की ते आपल्या ब्रेनच्या सबकॉन्शियस लेवल पर्यंत पोहोचतं, आणि जी गोष्ट सबकॉन्शियस एनर्जी पर्यंत पोहोचली की ते रिझल्ट खूप चांगला येतो. आता बघा, रेकी 1 या 2 दिन में सीखी जाती है. पॉसिबल आहे? आताही बऱ्याच ठिकाणी ऑफलाईन सेशन तसेच होतात. आम्ही जे रेकी शिकलो ती त्याच पद्धतीने शिकलो. लेवल 1 2 दिवस, लेवल 2 1 दिवस, लेवल 3 1 दिवस आणि ग्रँड मास्टर सुद्धा 1 दिवस. मग आपले 10 दिवसांचे सेशन का? आणि बरेच प्रश्न पडतात मॅडम ऑनलाईन मध्ये रेकी काम करते का, हा प्रश्न बऱ्याच लोकांना असतो. त्याचं उत्तर मी आधी देते. एकच दिवस जर आपण सगळं काही शिकलो त्याचं रेकॉर्डिंग भेटू शकत नाही तर ते लक्षात राहील का? एकच दिवस खूप ज्ञानाचा भारा दिला, सगळे औराई शिकवला, चक्रही शिकवलं, हिलिंग प्रॅक्टिकल शिकवलं, एनर्जी बॉल शिकवलं, अवचेतन मन शिकवलं. पॉसिबल आहे का? क्या हो जाएगा? दिमाग का दही बन जाएगा. नाही पॉसिबल. आणि मेन म्हणजे एका दिवस होणाऱ्या सेशन मध्ये रेकॉर्डिंग पण नाही देऊ शकत, कारण युट्यूब मध्ये तेवढं मोठं रेकॉर्ड करायला, आणि ऑफलाईन मध्ये तर जर आपण रेकॉर्डिंग करणारा एखादा परफेक्ट व्यक्ती बोलवला, लावू नको आता, परफेक्ट व्यक्ती जर बोलवला ना तर तो 10-20 हजार रुपये एका दिवसाचे शूटिंगचे कमीत कमी घेईल रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करायचे, ते अख्खच्या अख्खं भेटणार नाही. आज तुम्हाला या झूमच्या ऑनलाईन क्लासेसमुळे दररोज 1-1 तासाचं प्रॉपर रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत पोहोचतं, आणि ज्याचा फायदा तुम्ही त्याचा रिपीटेड बघू पण शकता. जी कन्सेप्ट क्लिअर झाली नाही ती बघू शकता. आता राहिला शक्तिपाताचा मुद्दा, की मॅडम शक्तिपात पॉसिबल आहे का डिस्टन्सनी देणं, हाही प्रश्न बऱ्याच लोकांच्या डोक्यात असतो. आता जसं रेकीच्या लेवल 1 मध्ये आपण फक्त आणि फक्त स्पर्शाच्या माध्यमातून हिलिंग करू शकतो, अगदी त्याच पद्धतीने रेकीच्या सेकंड लेवल मध्ये जगाच्या पाठीवर प्रॅक्टिकल घेतो आपण. जेव्हा सेकंड लेवलचं प्रॅक्टिकल असतं त्यावेळेस जगाच्या पाठीवर कसं हिलिंग पोहोचवायचं डिस्टन्सनी हे प्रॅक्टिकली केल्या जातं. ठीक आहे. जगाच्या पाठीवर हिलिंग कसं पोहोचवायचं हे प्रॅक्टिकल सेशन आपल्याकडनं घेतलं जातं, आणि त्याचं बेनिफिट काय आहे? प्रॅक्टिकली जसं जगाच्या पाठीवर डिस्टन्स तुम्ही पोहोचवू शकता, मग जर
एनर्जी पाठवू शकता डिस्टन्सनी, मग अट्युनमेंटच्या ऊर्जा डिस्टन्सनी पोहोचणार नाही का? जर तुम्ही समजा मी आता अमरावतीला आहे आणि तुम्ही मुंबईला असाल, तर इथून मी जर तुम्हाला हिलिंग केलं आणि त्याचा जर तुम्हाला फरक जाणवतो, मग दिलेला उपचार होणार, शक्तिपाताचा फरक जाणवणार नाही का? आणि म्हणून आपले जगाच्या पाठीवर म्हणजे विदेशात असो, देशात असो, राज्यात असो की दुसऱ्या शहरात असो की आपल्या दुसऱ्या एरियात असो, जगाच्या पाठीवर सेकंड लेवल पासून कुठेही तुम्ही सकारात्मक कामांसाठी ऊर्जा पाठवू शकता. ठीक आहे, सकारात्मक कामांसाठी तुम्ही या ऊर्जा पाठवू शकता. क्लिअर? आता बघा, ह्या ऊर्जा पाठवताना लेवल 1च्या वेळेस हस्तस्पर्श कसा असावा? दोन्ही हातांचे बोट जोडलेले आणि हाताचा कप शेप असावा. दोन्ही हातांचे बोट जोडलेले, हाताचा कप शेप ठेवायचा आपल्याला, तो बदलू द्यायचा नाहीये. आणि हस्तस्पर्श अगदी मोर पिसाचा स्पर्श तुम्हाला होतोय असं दाबून बिबून नाही ठेवायचं. जिथे पण तुम्ही दुखताय तिथे जेव्हा हात ठेवणार तर हस्तस्पर्श हलका, त्याला फिदर टच, अगदी एखाद्या पिसाचा स्पर्श व्हावा, या पद्धतीने हस्तस्पर्श हा हलका असायला पाहिजे. रेकी काय करते? आपल्या स्थूल शरीरासोबत सोबत मनोमय शरीरापर्यंत पण असरकारक उपचार करत असते. स्थूल शरीरासोबत सोबतच मनोमय शरीरापर्यंत असरकारक उपचार करते. रेकी पद्धतीच्या काही सामान्य जानकारी अशा है, रेकी उपचार करने की इच्छा होने वाला हर एक व्यक्ति को रेकी वाहक बनना आवश्यक. रेकी वाहक म्हणजे काय? शक्तिपात घेऊन त्या एनर्जीचं एक चॅनल बनायची गरज आहे. जसं बघा, पाणी नळाचं आहे की ज्या स्रोत पासून येत आहे त्याचं आहे? कशाचं आहे पाणी? नळाचं नाही आहे. नदी किंवा ज्या तलावातनं किंवा जिथून ते पाणी येतं, विहीर, बोरवेल, ते पाण्याचा स्रोत वेगळा आहे. ते ऊर्जा पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे आपले हात. तर जसा नळ आहे तसं रेकी ऊर्जा पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे आपला हात आहे. ब्रह्मांडाची वैश्विक एनर्जी आपण ग्रहण करतो आणि ती स्वतःसाठी आणि इतरांसाठी आपण वापरतो. मग त्या देवांनी असं म्हटलेलं की ऑक्सिजन आज देतो, बरं उद्या माझी सुट्टी आहे, उद्या कोणाला ऑक्सिजन भेटणार नाही, असं होतं का? त्याच पद्धतीने ती अनंत चालू आहे. त्याच्यामुळे ही ब्रह्मांडीय वैश्विक एनर्जी आहे, ही अनंत स्रोतापासून चालू आहे आणि आपल्यापासून इतर लोकांपर्यंत ही ऊर्जा अशीच सहजतेने पोहोचणार आहे. क्लिअर? सहजतेने ही ऊर्जा पोहोचणार आहे. रेकी करने की इच्छा, हे झालं आपलं. कभी भी उपचारों के दरम्यान रुग्ण अगर गहरी नींद में सो जाता है, परंतु इसे उपचारों के परिणाम में फरक नहीं पडता. कारण तुमच्या हात जर पेशंट झोपलाय आणि तुम्ही त्याच्या शरीरावर हात ठेवला आणि झोपून गेलाय तो, तरी देखील तुमच्या हातातून जी ऊर्जा सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग दिलं तर पेशंट उठल्यावर तुम्हाला म्हणेल की मला खूप बरं वाटत आहे. आणि सेन्सेशन कसे असतात रेकीचे? कुणाला थंड जाणवतं, हे प्रॅक्टिकल करून घेणार आहे आपण. एनर्जीचं प्रॅक्टिकल सगळं क्लासमध्ये मी सांगते आहे, फक्त थेरॉटिकल पार्ट नाही आहे, प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली. पण एकदम प्रॅक्टिकल घेतलं तर समजणार नाही, म्हणून आधी आपण हे थेरॉटिकली समजून घेत आहे. क्लिअर? ओके, चलो. उपचार कालावधि में पर्याप्त मात्रा में पानी पीना रेकी वाहक तथा रुग्ण दोनों के लिए आवश्यक है. हाथों की उंगलियां सटाकर रखे. पण एखादा जळलेला भाग आहे किंवा बेडसोल झालेला आहे, अशा वेळेस आपण तिथे आपण टच करणार का? फोडं बिडं झालेले आहेत नाही. तेव्हा लेवल 1 मध्ये जी ऊर्जा काय आहे, तुम्हाला एवढाच अंतरावर हात ठेवावा लागेल. टच नाही करायचा शरीराला, पण 2 इंच पर्यंत तुम्ही वर 2 ते 3 इंच ठेवू शकता. त्या पलीकडे लेवल 1 ची शक्ती नाही आहे, कारण रेकीच्या लेवल 1 ची शक्ती 10% आहे. रेकीच्या सेकंड लेवलची शक्ती 40% आहे आणि रेकीच्या मास्टर हिलर लेवल त्याची शक्ती जी आहे ती 100% आहे. आणि चौथी आणि 5वी लेवल जी आहे ती माझ्यासारखं ट्रेनर बनायसाठी आहे. सेकंड थर्ड लेवल झाल्यानंतर तुम्ही मास्टर हिलर इझिली बनवू शकता. ठीक आहे? रेकीचं मास्टर हिलर बनण्यासाठी रेकीचं सेकंड आणि थर्ड लेवल केल्यावर तुम्ही मास्टर हिलर बनवू शकता. नियम काय? रेकी देण्याच्या हातातनं संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत रेकी द्यायची आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत रेकी देणं हा एक रेकी उपचार करण्याचा सहज सोपा पर्याय आहे. याच्यासाठी तुम्हाला रेकी आपण जनरली डॉक्टर मिकॉसूनी 24 पॉइंट सांगितले.
आणि संपूर्ण शरीराला हील करायला जर आपण 24 पॉईंट, तर रेकीचं म्हणणं काय आहे, 3 मिनिटात ती पोचते. मग 24 पॉईंट साठी 72 मिनिट्स लागतील, बरोबर की नाही? मग 72 मिनिट्स आपला जो वेळ आहे का आजच्या धकाधकीच्या जीवनात खायला तर वेळ नाही आपल्याला, म्हणून ते शक्य नाही. मग त्याचा पर्याय काय? आपल्या ऋषीमुनींनी 7 चक्र सांगितलेले आहेत. आपल्या ऋषीमुनींनी कोणते चक्र सांगितलेले आहे? 7 चक्र. मग प्रत्येक चक्राला हील केलं 21 मिनिटं. उत्तम आरोग्यासाठी काढू शकतो. उत्तम आरोग्यासाठी, चक्र बॅलन्स, सगळे आपल्या जीवनाच्या हॅपीनेससाठी 21 मिनिटं तर काढू शकाल की नाही? कारण ते 21 मिनिटाचं चक्र मेडिटेशन मी तुमच्याकडनं करवून घेणार आहे. उद्या आपण खूप एक पॉवरफुल मेडिटेशन करणार आहे. रेकीला ग्रहण करण्याच्या आधी उद्या आपण एक खूप पॉवरफुल मेडिटेशन करणार आहे. ते मेडिटेशन आहे पास्ट लाईफ मेडिटेशन. त्या मेडिटेशन मध्ये आपण आपल्या पास्टच्या जेवढ्याही नकारात्मक गोष्टी आहेत, त्या सर्व नकारात्मक गोष्टींना आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहे. कळत नकळत आपल्याकडनं झालेल्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहे आणि माफ पण करणार आहे. दुसऱ्यांनी त्रास दिलाय त्यांना माफ पण करणार आहे. मॅडम, समोरचे लोक एवढे त्रास देतात, एवढं सोपं नाही माफ करणं, पण माफ केल्यावरचा आनंद काय असतो तो देखील मी तुम्हाला अनुभव करून देणार आहे. कारण माहितीये का, माफ का करायचंय? त्याला शांत करायसाठी नाही, त्याच्या त्या नकारात्मक आठवणींनी आपल्याला जो त्रास होतो त्याच्यासाठी आपल्याला माफ करायचं आहे. तर उद्या 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. तुमचा व्हिडिओ ऑन असला तर अतिउत्तम. उद्या आपलं पास्ट लाईफ मेडिटेशन होणार आहे. ठीक आहे, उद्याचा टॉपिक काय आपला? पास्ट लाईफ मेडिटेशन. कोणीही मिस करू नका. आणि तुमच्या जवळच एखाद्या व्यक्ती जुन्या भूतकाळाच्या दुःखांनी जर व्याकुळ झालेलं असेल, तणावग्रस्त असेल, अशा व्यक्तीला उद्याची आजच फोन करा आणि उद्याची लिंक शेअर करा. लिंक सेम असते आपली, तर ती शेअर करा, जेणेकरून जर त्याच्या चेहऱ्यावर तुमच्या त्या लिंक शेअर केल्यामुळे जर स्माईल आलं, तो त्याच्या दुःखातनं थोडा जरी बाहेर पडला ना, तर ते ब्लेसिंग तुम्हाला मिळणार आहे. सोबत तेच जातं बरं. रतन टाटाजींच्या सोबत काय गेलं आज? त्यांनी केलेले फक्त आणि फक्त पुण्यकर्म. सगळ्या इंडस्ट्रीज इथेच जिथल्या तिथे उभे आहे. आणि म्हणून सुखाची चोरी करायची आहे. कारण जेव्हा आपण सुखाची चोरी करतो, आयुष्य सुंदर होऊन जातं. ओके. आणि ते आयुष्य सुंदर करण्यासाठी आपल्याला अधिक आनंदाने जगायचं आहे. क्लिअर? पुढे जाऊ. ओके. सो रेकीची विशेषता आपण बघितली, रेकीचे 5 तत्व आपण बघितले. इथपर्यंत 1-2 प्रश्न घेऊ फक्त, जास्त नाही. 1 or 2 क्वेश्चन्स 5 तत्वांबद्दल किंवा आतापर्यंत जे शिकलो आहे आज त्याच्याबद्दल कोणाचे प्रश्न आहेत? मग नेक्स्ट टॉपिक मी सुरू करते. नाहीये कोणाचेच प्रश्न? व्हेरी गुड. पहिली बॅच आहे ज्याच्यात प्रश्नच नाही पडत, नाही तर मला उत्तर देतात. सगळ्या बॅचेस मध्ये मला एवढे हँडल्स असतात की त्या अख्ख्या स्क्रीनवर मीच गायब असते, फक्त हँडल्स असतात. या बॅचेसचे स्टुडंट खूप हुशार आहेत, सगळं समजून जातं. छान. स्वप्ना मॅडम अनम्यूट करा. काय म्हणताय तुम्ही? काय म्हणताय मॅडम? अनम्यूट करा. स्वप्ना जिने. नमस्ते मॅडम. नमस्ते. नमस्ते, बोला. माझ्या मावशीने तुमच्या इथं कोर्स केला, 3 लेवल झाले तिच्या कम्प्लीट. मग तिने मला सांगितलं होतं तू करून बघ, तुला खूप आवडेल. तर माझी मी मागच्या वेळेस तुमची जी 26 तारखेपासून जॉईन झाले होते ती मला नाही करता आली. पण मग तिने मला परवा लिंक पाठवली की तू हे जॉईन कर, तुला खरंच खूप छान वाटेल. तर मग मला इतकं छान वाटते, मी 2-3 दिवसापासून तुमचं ऐकते आणि पहिले मी एखादं ऐकलं मी तुमचं. पण आता जे ऐकते त्याच्यावरून मला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट माझ्या स्वतःसाठी मिळतोय. आणि जी माझी मुलांवरची चिडचिड होत होती ती 2 दिवसापासून मी खूप कमी केली आहे. आणि मला पुढच्या 2nd आणि 3rd लेव्हल पण पुढे करायच्या आहेत.
तर मॅडम मला हे विचारायचं होतं, की तुम्ही जे आता सांगितलं ते मला थोडंसं थिअरीमध्ये मिळेल का? आता जे तुम्ही 7 चक्र किंवा जे काही आहे, आता तुम्ही मॅडम सगळे सांगितलं. नोट्स क्लासच्या शेवटच्या मागच्या थोडं राहून गेलं, आपल्या ऑफिसचा स्टाफ नव्हता तेव्हा. सगळे नोट्स, मेडिटेशन ऑडिओ वगैरे आपण जनरली पाठवत असतो लेवल 1च्याच ग्रुपला. ओके. ठीक आहे, ते मिळेल ओके तुम्हाला. मॅडम. ओके मॅडम. थँक यू. ओके. अमर सर बोला. माईक माईक ऑन करा अमर सर. राधे राधे मॅम, मी सुलभा बोलतीये. अच्छा, हा बोला सुलभा मॅडम. माझे हसबंड करतात हा तुमचं पूर्ण सेशन अटेंड. ओके. आणि आज तुम्हाला खूप खूप अभिनंदन. आजच्या प्लॅटफॉर्म साठी जो इंटरव्ह्यू झाला तुमचा थँक्यू. खूपच बढिया. आणि हे आता माझे हसबंड काही क्वेश्चन विचारणार मला. नमस्कार नमस्कार सर बोला. मॅडम, आपल्याला दुःखच का असतात एवढं? आपण का एवढं एक्सपेक्ट करतो लाईफ मध्ये? सर तेच तर ना, ऍक्च्युली कन्सेप्टच ती आहे की माणूस जन्माला तर येतो आणि लहानाचा मोठा होतो तर पहिले स्वप्न दाखवतात आई वडील, बेटा भाग नाही तो पीछे रह जाएगा. आणि ते आई वडिलांनी कसं असतं, त्यांचे लहानपणी स्वप्न पूर्ण नसते झालं तर ते मुलांच्या मागे नवीन स्वप्न देतात. स्वप्न व्यक्ती पाहतच जातो आणि एकानंतर एक स्वप्न पाहताना आणि ते पूर्ण करत असताना तो एवढा धावतो की ते जीवनाचा खरा अर्थच विसरून जातो. आता खरं जर आपण बघितलं ना तर जीवन इतकं सुंदर आहे आणि त्याला जगण्याची कला आज रेकी आहे म्हणून नाही, आपल्या भारताचा जर आपण इतिहास बघितला तर तो खरोखर अध्यात्मावर हे होता. पण मधल्या काळात प्रगतीच्या मागे मनुष्य एवढा धावला की जीवनातलं समाधान हे पूर्णपणे विसरूनच गेलाय. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की इतकं धावतोय आपण आणि त्या धावण्याचा उद्देश बघा. आता पती पत्नी दोघे जेव्हा कमवायला बाहेर पडतात लाईफ मध्ये, घराच्या बाहेर जातात, मुलांना सोडतात, मुलांना डे केअर मध्ये ठेवतात, घरच्या ज्येष्ठ व्यक्ती गावाला असतात, ते त्यांच्याकडे येत नाही, कारण काही असतात, मतभेद काही असो. पण जे कुटुंब व्यवस्था त्या याच्या प्रगतीच्या नावाखाली धावलेली आहे ना, तर त्याचा खूप वाईट परिणाम समाजावर पडायला लागलेला आहे. आता मला सांगा, आज एकही आई जनरली ग्रॅज्युएशनच्या खाली शिकलेली नाही, जी या पिढीतली आई आहे. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, हायली क्वालिफाईड आहे आणि असं असताना बिना ट्युशनचा मुलगा तुम्हाला सापडणार नाही. ती हाऊसवाईफ आहे पण मुलांना तिच्या एज्युकेशनचा उपयोग होत नाही. कॉम्पिटिशन, मुलांना बोर्डिंग मध्ये टाकलं जातं आणि तो जो नात्यांमध्ये दुरावा होतो आहे, तर खरोखर आमच्या सारख्यांची गरज, आम्ही एक माध्यम का बनलेलो आहे, कारण लोकांच्या जीवनामध्ये त्यांना परत ती जी वाट कुठेतरी चुकलेली आहे, ज्या रतन टाटाजी गेले आणि जीवनात खरंच काही उरत नाही, किंवा रामकृष्णही आले गेले त्याहूनही जग का ओसची पडले, कुणामुळे काही थांबत नाही. पण आपण जीवन कसं जगतो त्याच्यावर आपण ज्या या पृथ्वीवर जन्म घेऊन तर जाऊ तेव्हा कसं असेल. आज खरोखर रतन टाटाजींनी सांगितलं की जायचं तर सर्वांनाच आहे पण गर्वाचा विषय बनून जावं. एक तरी व्यक्ती आहे का कलाम सरांबद्दल नकारात्मक विचार येणारी किंवा रतन टाटाजींबद्दल नकारात्मक विचार येणारी, छत्रपती शिवरायांबद्दल नकारात्मक विचार येणारी? त्यांचं कार्य, बाबासाहेबांनी केलेलं कार्य, एवढ्या मोठ्या देशाला संविधान दिलं, गंमत नाहीये त्यांचं कार्य. त्यांनी खऱ्या अर्थाने जीवनाला काहीतरी दिलं. म्हणून जायचं तर सर्वांनाच आहे पण अभिमानाचं विषय बनून जावं. तर जिंदगी में कुछ तो भी करो. आणि म्हणून हे जे धावणं आहे ना, लोकांच्या अपेक्षा करणं, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आज लहानपासून त्या पोरांना डे बोर्डिंग, मग फक्त रात्रीपुरतं घरी आणणं, मग परत सकाळी त्याला तिथे सोडून देणं. अरे तुम्ही त्या मुलांना वाढताना बघूनच नाही राहिल्या, जीवनातला किती मोठा आनंदाचा त्याग करताय तुम्ही. आणि जो पैसा कमवताय तो फक्त मुलांना हायर एज्युकेशन साठी देऊन देता आणि ते पोरं तिकडे सेटल होतात आणि शेवटी तुम्ही एकाकीच राहता. आज जगून का राहिलोय आपण? आणि त्याच्यासाठी माझा छोटासा प्रयत्न आहे. मॅम, मी याच्यासाठी इतके दिवस नाही सांगितलंय कारण की यांच्या नेचर मध्ये मी चेंजेस नाही म्हणणार, पण यांच्या वागणुकीत चेंजेस आहेत. म्हणजे जे तुम्ही आता मेडिटेशन दिले, थँक्यू, सॉरी. आपण होनोपोनो मेडिटेशनची जी प्रथा तुम्ही दिली, ती काही प्रोसिजर दिला, हे आता मनातून लोकांना सॉरी म्हणतात आहे. मग तो लहान असो या मोठा असो, खूप बदल झाला आणि रेकी शिकायला हे तयार आहे.
छान. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. असं Thank झालं you, तर thank माझं स्वप्न पूर्ण थँक्यू होतं. थँक्यू Thank you, थँक्यू थँक्यू थँक्यू. कारण एका घरात एक एक रेकी साधक व्हावा आणि त्यांनी रेकीची प्रॅक्टिस करावी, याच स्वप्नांसोबत मी जगते आहे. आणि सुलभा मॅडम, तुम्ही एका व्यक्तीला परत वाढवलं या रेकी फॅमिलीमध्ये, त्याच्यासाठी तुमचं खूप खूप आभार. थँक्यू. स्वप्नांजली पाटील मॅडम, बोला. हा बोला मॅडम, माईक ऑन करा. हॅलो मॅडम, आवाज येतोय? येतोय येतोय, बोला. हाय मॅडम, आपल्या जर लाईफमध्ये पैशासाठी आपण लढत नसतो. पैसा हा फक्त आपल्याला उपभोगण्यासाठी आहे असं आपण म्हणतो. पण पैशाशिवाय पण काहीच गोष्टी होत नाहीत. म्हणजे आता घरातून आपण बाहेर पाऊल टाकला की आपल्याला पैसा लागतो. मग आपण जास्तीत जास्त जेव्हा अध्यात्माकडे वळतो किंवा पीसकडे आपण जेव्हा वळतो, तेव्हा असं वाटतं की ह्या जीवनात कशालाच काही अर्थ नाही. मॅडम म्हणजे असं पैसा नाही पण दुय्यम स्थानावर बघा, आहे. पैसा माझ्यासाठी पैसा दुय्यम स्थानावर आहे, पण टचवूड माझं अर्निंग 10 लाखाच्या वर आहे. वर्षा नाही, महिन्याचं सांगत आहे. हो मॅडम, मग तेच माझा क्वेश्चन आहे की मग आपण आपली स्वप्न 10 लाखाची का बघायची असं मला का वाटतं. बघायची, त्याचं उत्तर तुम्हाला मी देते. मला सांगा, मी एक स्वप्न घेऊन जगत आहे. माझ्या विशबोर्डवर ते स्वप्न लागलेलं आहे आणि आज माझा फेसबुक लाईव्ह इंटरव्ह्यू झाला. त्या इंटरव्ह्यू मध्ये मी ते स्वप्न बोलली की मला एक असं रिसर्च सेंटर काढायचं. मी शून्यातनं सुरुवात केली. माझ्याजवळ काहीच पैसा नव्हता. दैनंदिन 3 वर्ष लग्नानंतर हसबंडचा पगार बंद होता आणि मला एक असं रिसर्च, या रेकीत आल्यानंतर जे लोकांच्या जीवनातले दुःख बघते, शारीरिक मानसिक, जेवढं माझं अर्निंग होतं तेवढी मी चॅरिटी करू शकत आहे. पैसा नसता तर मी करूच शकली नसती. आज मला ते रिसर्च सेंटर काढण्यासाठी करोडोची अमाऊंट लागणार आहे. ते कमवण्यासाठी जर मी लोकांना थोडे हात नाही पसरू शकत ना, मला ते स्वबळावर उभं करायचं आहे. त्याच्यासाठी मला 10 लाख मागायची गरज आहे युनिव्हर्सला. कारण ते पैसे येतील बरोबर. तेव्हाच मी ते रिसर्च सेंटर काढू शकेल. आणि एक स्वप्न आहे की तिथे शारीरिक प्रॉब्लेम असेल, मानसिक तणाव असेल किंवा मग आर्थिक अडचण असेल, त्याला तिथे मार्ग मिळावा. आणि मी नसेल उद्या या जगामध्ये, पण ते रिसर्च सेंटर माझी एक आठवण म्हणून या जगामध्ये राहावं आणि ते एक अशी ट्रस्ट उभी राहावी की जिथे लोकांची सेवा केली जावी. पण ते उभं करण्यासाठी मॅडम पैसा लागणार आहे. आणि माझं वय जर आज 45 वर्ष आहे, तर मला फक्त 10-15 वर्षच जर मी ते काम करील तर माझ्याकडे तेवढी मोठी अमाऊंट उभी होणार आहे. बरोबर आहे मॅडम. पण आणि मग माझ्या मनामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं की आपण पैशाला इतकं का महत्त्व देतोय? जर पैसा मला दुय्यम ज्या असतो. कार्यासाठी पैसे पाहिजेत ना मॅडम, त्याच्यात खरोखर पैशाची गरज आहे. आणि मला जे सेवा कार्य करायचं, खूप लोक आहेत असे की ज्यांना आपली गरज आहे आणि मी हो. सगळीकडे नाही पोहोचू शकत. कोणी रेकीच्या माध्यमातून पोहोचतील. आणि मला माझ्या याच्यासाठी बऱ्याच लोकांनी म्हटलं की मॅडम तुमच्या याच्यात आम्ही खारीचा वाटा घेऊ, पण आजपर्यंत मी कुणाकडनं 1 रुपया घेतला नाही. पण मला जिथे जिथे माझी गरज जाणवली तिथे तिथे मी पोहोचण्याचा प्रयत्न नक्की केला. आणि आज मला आनंद वाटतं की ज्या 10-15 हजार रुपयासाठी माझा मंथली स्ट्रगल चालू होता, आज त्याच पैसा माझ्याकडे आल्यावर मी त्याच्यापेक्षा डबलने लोकांची सेवा करू शकत आहे, लोकांच्या मदतीला येऊ शकत आहे. आता आपली सेवा कार्य मी हे नाही सांगणार की मी इथे करते तिथे ते करते, पण मला जर माहिती झालं तर मी सढळ हाताने, कारण लक्षात घ्या, मी आणि पैसा येण्यासाठी तुम्हाला लोकांच्या जीवनामध्ये थोडस पॉझिटिव्हिटी, एक हा प्रकार जो तुम्हाला 10 दिवसात फ्री सेशन देऊन कुठेतरी ती स्माइल क्रिएट होण्याची सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर जो पैसा येतो त्याच्यातनं जे डेव्हलपमेंट करायचं आहे मला रिसर्च सेंटरसाठी, त्याच्यासाठी एक अमाऊंट उभा राहतो. ओके मॅडम, आणि थँक्यू. लवकर त्याच्यासाठी ऍक्च्युअली मी डेट लिहिली होती मॅडम 1 जानेवारी 2025, पण नाही झालं माझ्याकडे तेवढा मोठा अमाऊंट. पण प्रयत्न आहे की त्याचं छोटंसं स्वरूप तरी कमीत कमी चालू होऊन जावं. जे मला फ्री मेडिटेशन आणि हे चालू करायचं ते नाही, पण तोपर्यंत हे 10 दिवसांचे फ्री सेशन जे महिन्यातनं 2दा माझ्याकडनं घेतले जातात, ते माझ्यासाठी मला एक समाधान देत आहे किंवा कदाचित तेवढा पैसा जमा केव्हा होईल आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, कारण मी जो हिशोब काढलाय ना तो करोडोंमध्ये आहे त्याचा, ज्या ओके. पद्धतीने मी ड्रीम बघितलेलं आहे. ओके, ओके मॅडम, होईल नक्की स्वप्न तुमचं पूर्ण होईल. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत तुमच्या थँक्यू. पाठीशी. तुमच्या ब्लेसिंगमुळेच आज इथपर्यंत आहे. हो मॅडम, हो, थँक्यू सो मच. चला, अजून कुणाला काही प्रश्न आहे का रेकीबद्दल? आज आपण 5 तत्व शिकलोय आणि युनिव्हर्सला खरोखर मागा, स्वतःसाठी मागा, दुसऱ्यांसाठी मागा. जे तुम्ही क्रिएट करता ते तुमच्या जीवनाचा एक दिवस नक्की भाग बनतो आणि तुम्ही त्याचा अनुभव देखील घेता. ठीक आहे, एनीवन, एनी क्वेश्चन, एनी डाऊट? आता नवीन चालू केलं तर मग ते अर्धवट राहून जाईल.
असा वेळ फार कमी भेटतो मग. पण पहिली बॅच आहे की ज्यात तुम्हाला बोला असं म्हणावं लागतंय, नाहीतर प्रत्येक बॅच मध्ये प्रश्न विचारण्यासाठी एवढे हँडल्स असतात की उत्तर देण्यासाठी माझ्याजवळ वेळ नसतो. सगळ्या स्टुडंटला माहिती आहे अजून. सगळे खूप हुशार विद्यार्थी आहेत त्या बॅचचे की प्रश्नच पडत नाहीये. चला, दीपाली पाटकर, बरं वाटलं प्रश्न विचारला, बोला. हॅलो मॅम, मला हे विचारायचं होतं की रोज पॉझिटिव्ह अफर्मेशन लिहायचे आहे, तर त्या कशा पद्धतीने लिहायच्या? जर मी अर्निंग करत नाही, माझे मिस्टर अर्निंग करणार, तर ते मी रोज 21 वेळा कसे लिहायचे? आमच्या घरी दरमहा इतकं आर्थिक उत्पन्न येत आहे. ठीक आहे. ठीक आहे. आणि अफर्मेशन आपण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, कशासाठी देऊ शकतो, त्याला काहीच फरक पडत नाही. आणि खरोखर तुम्ही लिटरली, मी जे म्हणते ना की माझी परीक्षा बघण्यासाठी तरी 21 दिवस प्रॅक्टिस करून बघा ना, तुम्ही करा, तुम्हाला त्याच्यातनं खूप वेगळ्या पद्धतीचा रिझल्ट तुमच्या लाईफ मध्ये दिसायला लागेल. आणि सेल्फी चॅलेंज असतं माझं की आज तुम्ही सेल्फी काढा आणि 21 दिवसानंतरची सेल्फी म्हणजे तुम्ही त्याच्यासोबत टॅली करा, तुम्हाला तो रिझल्ट दिसेल. थँक्यू. रश्मी मॅडम, अनम्यूट करा. नमस्कार मॅडम, मला ना बरेच दिवस झाले झोपेचा प्रॉब्लेम होता. मी हल्ली पॉझिटिव्ह एनर्जी देऊन झोपते. 2-3 दिवसापासून मला छान झोप लागते आणि सकाळी लवकर म्हणजे वेळेत जाग येते मला. नाहीतर मी 8 शिवाय उठत नाही कधी. छान, ग्रेट. पण माझ्यामध्ये ते 2-3 दिवसामध्ये पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशनचा खूप फरक पडलाय. धन्यवाद मॅडम. खूप छान. शोभा देवरे मॅडम, अनम्यूट करा. हा, बोला. मॅडम, माझं सेकंडचं ऍडमिशन झालेलं आहे, सेकंड लेवलचं. हा. तर सेकंड लेवलची मला लिंक येत नाही. जान्हवी, शोभा विकास देवरे यांना ऍड केलाय का सेकंड लेवल वर? चेक कर, त्यांना लिंक जात नाही म्हणते, त्यांनी ऍडमिशन केलेली आहे. शोभा विकास देवरे, ठीक आहे. ठीक आहे म्हणून चेक करायला सांगते, नाही तर तुम्ही फोन करा लगेच आपल्या क्लास नंतर, तर ती तुम्हाला करून दिली. हो चालेल, थँक्यू मॅम. ठीक. अदिती कदम, हा बोला. मॅडम, माझा पण सेम प्रॉब्लेम आहे. अदिती कदम. हॅलो मॅडम. हा मॅडम, माझा पण सेम प्रॉब्लेम आहे. मी सांगितलं ना अदिती कदम, तिकडे सांगितलं मी तिला. हा, झालं. थँक्यू. शोभा विकास देवरे. गार्गी पाटील. मॅडम, निगेटिव्हिटी ह्या कशा लिहायच्या, किंवा एखादी गोष्ट आपल्याला मॅडम, निगेटिव्हिटी कशाला? जसं आता मला खूप राग येतो, असं जर आपल्याला राग येत असेल, मला खूप राग येतो, ते रोज लिहायचं आणि फाडून टाकायचं. हा, म्हणजे मी एखादी सतत गोष्ट खूप आपल्या चिंता करते, मी हा. सतत खूप चिंता करते, मला अपघाताची भीती वाटते, माझ्या डोक्यात सतत नकारात्मक विचार येतात. ह्या झाल्या नकारात्मक अफर्मेशन. ठीक आहे. म्हणजे ह्या नेहमी लिहून नेहमी त्या फाडून टाकायच्या. रोज लिहायच्या जोपर्यंत तुम्हाला त्याचा फिअर जात नाही. एखाद्याला आजाराची भीती वाटते, मला आजारांची भीती वाटते, हे लिहून काढायचं आणि त्याला फाडून माचीची काडी लावायची. हे झालं काय एखादी होतं, आपण याच्यात आपल्या ब्रेन मध्ये ती जी एनर्जी साठलेली आहे नकारात्मकतेची, ती आपण डिलीट करतोय. आणि त्याच्यानंतर हा, बोला. एखादी घटना असेल, एखादी गोष्ट निगेटिव्ह घडत असेल, मग ती पण आपण लिहायची आणि रोजची तीच लिहून सेम हे करायची. तेच लिहून त्याला आपण डिस्ट्रॉय करू शकतो आणि त्याचे रिझल्ट आपल्या लाईफ मध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने अनुभव करू शकतो. ओके. मग तीच गोष्ट मॅडम जेव्हा आपण निगेटिव्ह लिहून डिस्ट्रॉय करायची, तेव्हा ती पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करून ती लिहायची, असं काय आहे का? ते अफर्मेशन मध्ये येईल. मग पॉझिटिव्ह पहिले तर ही प्रोसेस करायची है, क्योंकि खाली होना जरूरी है ना. नया डालना है तो पहिले पुरानी चीजों को हमें खाली करना है. मग पॉझिटिव्ह टाकण्यासाठी काय करणार? मी एक आरोग्य संपन्न व्यक्ती आहे, माझ्या कुटुंबामध्ये प्रत्येक क्षण प्रेम, विश्वास आणि आधाराचं वातावरण आहे, माझे मुलं नियमित आणि वेळेवर अभ्यास करतात, त्यांची दैनंदिन छान प्रगती होत आहे, माझ्या कुटुंबामध्ये प्रत्येक जण एकमेकांना खूप प्रेम करतो. या पद्धतीचे सकारात्मक अफर्मेशन किंवा मी दरमहा एवढं अर्न करते, या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये एक्सपिरियन्स करण्याची आपल्याला खूप जास्ती गरज आहे. म्हणजे जसं बघा, पेराल ते उगवेल. जर आपण विचार केला की गव्हाचं पीक काढायचं तर गहूच पिकावं लागेल ना. आणि म्हणून हे अफर्मेशन देणं म्हणजे काय आहे, आपण पेरणी करतोय आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये. कोणती पेरणी? जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे त्याची पेरणी करतोय.
आणि नकारात्मकता काढून टाकतो आणि त्याला माचीसची काडी लावतो, याचा अर्थ काय आहे? त्या पेरणी करताना जे पिकं जे उगवतात आपले सकारात्मकते, त्याच्यासोबत जे नकारात्मकतेचे तण उगवलेले असतात त्याला आपण काढून टाकतो. एवढं छोटं गणित त्या सबकॉन्शियस माइंड साठी आहे. आणि आपण विचार करा, आध्यात्मिक विकास याचा अर्थ असा नाही की तुम्ही जीवन जगणं सोडून द्या. खरी तपश्चर्या बघा, सगळं घरदार सोडून संन्यास घेण्यात बहुत आसान आहे, पण कुटुंबात राहून दररोजचा संघर्ष करून त्या कुटुंबाला आनंदी ठेवणं ही खरी परीक्षा आहे. आणि एकदाच जीवन मिळालेलं आहे. मगाशी ज्या मॅडमचा प्रश्न होता पैशाच्या संदर्भात, एक लक्षात घ्या, कोणीही मानसिकतेने थांबवलेलं नाहीये. आपण थांबवलेलं आहे जीवनाचा परिपूर्ण आनंद घेण्यासाठी. आज या जगामध्ये अंबानीचं दर दिवसाचं उत्पन्न हजारो करोड मध्ये आहे, बरोबर आहे ना? आपण तेवढं अपेक्षित नाही करत, पण आपण आपल्या मुलांना सर्व सुखसुविधा देऊ शकलो पाहिजे. कधी आपल्याला आपल्या इच्छा मारून जगायची वेळ, कारण मी आयुष्यात माझे 15-20 वर्ष तसेच गेले की कधी एखाद्या ड्रेसला हात लावला नाही, हा आपल्यासाठी नाही. एक गाडी घेण्यासाठीचा संघर्ष बघितलाय, मग आपलं आयुष्य पण आनंदी जगण्याचा आपला अधिकार नाही आहे का? ईश्वराने काय अंबानीला विशेष आशीर्वाद देऊन टाकलेला आहे का? एव्हरीथिंग इज अवर माइंड. आणि म्हणून आपला जो मनी रेकीचा क्लास असतो किंवा मनी मास्टरीचा क्लास असतो, आता आमचा एक समृद्धी शक्तिपाताचा दसरा स्पेशलचा क्लास चालू आहे. माइंडसेट खूप महत्वाचा आहे. जर तुम्हाला आर्थिक समृद्धी पाहिजे आहे तर त्याच्यासाठी माइंडसेट कसा असावा ते पण खूप महत्वाचं आहे. थँक्यू मॅम. आणि त्याच्यावर आपल्या जीवनाचा खूप मोठा परिवर्तनाचा नियम ठरत असतो. अंकुश सर बोला. सर आवाज नाही येते तुमचा. आवाज मॅडम? हॅलो, आवाज येतोय का मॅडम? हॅलो, हा हा बोला. येतोय का आवाज? येतोय बोला. हा, मी माझ्या मुलाचं ना आकाशित रेकॉर्डिंग केलेलं. हा, तर त्याच्याबद्दल का ऍक्च्युअली नाही, तो 8-9 वर्षाचा मुलगा आहे आणि आतापर्यंत त्याचे 2 मोठे ऑपरेशन झालेले आणि खूप असा खोडकर पण आहे आणि शाळेमध्ये शिक्षकांचं ऐकत नाही किंवा अभ्यास वगैरे करत नाही, म्हणजे या गोष्टी आणि खूप त्रास देतो घरामध्ये. तर मी आकाशित रेकॉर्डिंग केलेलं. तर आकाशित रेकॉर्डिंग केल्यानंतर मला असं सांगितलेलं की तुम्ही तुमच्या पाठीमागच्या जन्मामध्ये त्या सोलला काही त्रास दिला असेल, तुमच्याकडून काही त्याला त्रास झाला असेल, तर तो तुमच्या जीवनामध्ये येऊन तो परतफेड करण्याचं नाही काम करत. येस, असं होतं. ही ट्रूथ आहे. हा, जे मी आता तर पास्ट मेडिटेशन जे म्हटलं ना, जे आपण या जन्मापुरतं घेणार आहे उद्या, तर आपण पास्ट प्रिपरेशन मध्ये मागच्या जन्मात, म्हणजे आता तुम्हाला सांगते, पास्ट प्रिपरेशनचा मागे आपल्याकडे एक सोलापूरच्या मॅडम होत्या माया पवार, आणि मी तो निशुल्क दिला होता पास्ट मेडिटेशनचा क्लास, रिग्रेशन घेतलं होतं पास्ट प्रिपरेशन. आणि त्यांना गेल्या 20 वर्षापासून पाठीत दुखायचं. सगळे टेस्ट, सगळे रिपोर्ट काढून झाले. मग ते जेव्हा आपण पास्ट प्रिपरेशन केलं तेव्हापासून त्यांना पाठीचं दुखणं नाही. तर तेव्हा काय झालेलं होतं, त्या मागच्या लास्ट बर्थ मध्ये पाठीवर खूप जोरात पडल्या असं त्यांना दिसलं. आणि दुसरं एक होतं की एक स्टुडंट होते, त्यांना डोकं खूप दुखायचं इकडे मागच्या साईडने. आणि जेव्हा ते पास्ट प्रिपरेशन मध्ये गेले त्यांना काय दिसलं, त्या याच्यात, तो आता या रेकी लेवल 1चा विषय नाही आहे, पण तुम्ही प्रश्न विचारून सांगते की त्या व्यक्तीला डोकं दुखण्याचं कारण कोणीतरी मागच्या जन्मात त्यांच्या डोक्यावर इथे रॉड मारला होता आणि त्याच्यात ते मृत्युमुखी पडले होते, पण तो पेन त्यांना अजूनही जाणवत होता. तर हे असतं. तर ते जे कार्मिक असतात ना, की एकाच घरात एकाच प्रकारचे मुलं का बरं राहतात, तर मागच्या जन्मात आपण जर कोणाला त्रास दिला तर ते या जन्मात आपल्या आजूबाजूला असतात जे त्रास देणार. तुमचा तो बॉस असेल, तुमची ती जोडीदार असेल किंवा तुमचे मुलं असतील, या पद्धतीने ते तुमच्या जीवनात येत असतात. आणि म्हणून कर्मा बुमरिंग, आणि ते कर्मा क्लिअरन्स करण्यासाठी रेकीच्या मास्टर लेवल मध्ये मी एक मेडिटेशन घेत असते, ज्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या लाईफ मधले ब्लॉकेजेस दूर झालेले आहेत. कोणी आहे का आपले जुने स्टुडंट सध्या क्लासमध्ये 3rd लेवल झालेले? ओके. आणि आता मग त्याच्यासाठी उपाय म्हणून का नाही, त्याला
त्याचं कर्मा क्लिनिंग, ओरा क्लिनिंग आणि फॅमिली क्लिनिंग हे 3 उपाय हे सांगितलेले. सगळं रेकी मधनही तुम्ही करू शकता सर. हिलिंगच्या सगळ्या मॉडेलिटीज वेगवेगळ्या असल्या तरी सगळ्या आपापल्या ठिकाणी खूप छान काम करतात. तर त्याच्यासाठी खूप खर्च आहे, त्यामुळे नाही ते मला पेलवणारा नव्हता खर्च, म्हणून मी नाही सर, ते आपल्याकडे काही avoid खर्च केलं. नाही राहत. मी नाही करून देत, पण तुम्हालाच ट्रेन एवढं तयार करते की तुम्ही स्वतःच्या घरचे प्रॉब्लेम, मुलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल. माझा उद्देशच तो आहे, घराघरामध्ये एक चांगला रेकी साधक तयार व्हावा. थँक्यू थँक्यू ओके, मॅम. चला माझी दुसरी बॅच आहे, ऑलरेडी लेट झालेला आहे. 5:30 ची बॅच आहे. तोपर्यंत थँक्यू. उद्या आपण कर्मा मेडिटेशन, आपलं कर्मा नाही, पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. तर तुम्ही तर याच, पण तुमच्या आजूबाजूला जर कोणी असे लोक असतील त्यांना काय करायचं आहे, घेऊन यायचं आहे की त्यांच्या चेहऱ्यावर जर छोटीशी स्माईल आली त्याचं पुण्य तुम्हाला भेटणार आहे. पुण्याचीच आपल्याला बढती वाढवायची आहे. ओके, चला थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम.